जय हिंद जय भीम। आपल्या येथील आजोली गाव पडगाव विभागातील इथे जी उर्दू शाळा होती त्याचं निकृष्ट काम झालं होतं। त्या निकृष्ट कामाविषयी आमच्या येथील आजोली गावातील असंख्य अशा मुलांनी तक्रारी दिल्या होत्या, समाजसेवकांनी तक्रारी दिल्या होत्या, असंख्य अशा पक्षांनी सुद्धा तक्रारी दिल्या होत्या। पण त्या कामाला 10 वर्ष झाल्यानंतर ते काम कुठेतरी निष्कासित होण्याच्या मार्गावर आले। आमच्या येथील आजोली गावातील उर्दू शाळेतील मुलं 1 किलोमीटर लांब दुसऱ्या शाळेत 2 वर्ष झाले वर्ग भरवत होते। पण आज कुठेतरी आम्ही जे आमचे शिक्षण अधिकारी आणि युवराजजी कदम आहेत यांच्याशी भेटून ती जी बिल्डिंग जी धोकादायक झालेली आहे तिला निष्कासित करून नवीन बिल्डिंग बांधण्यात यावी अशी आम्ही मागणी त्यांच्याजवळ केली। तर त्यांनी त्या मागणीला दुजोरा दिलेला आहे आणि नव्याने तिथे ती जी नादुरुस्त बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये असंख्य असा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपसुद्धा झाला होता त्यावेळेला। तर ती नादुरुस्त बिल्डिंग आता कुठेतरी दुरुस्ती न करता ती पूर्णपणे नस्तनाबूत करून तिला जमीनदोस्त करून तिथे नव्याने नवीन शाळा भरवण्यात येईल। उर्दू शाळेतील मुलांना ज्या पद्धतीने 1 किलोमीटर लांब शाळेत जायला लागत होते तर या वर्षभरात नवीन तिथे वास्तू उभी राहील आणि उर्दू शाळेत जाणाऱ्या माझ्या बालकांना, माझ्या भावांना नवीन एक शाळा मिळेल असं मी त्यांना आजोली गावातील सर्व माझ्या गावकऱ्यांना मी आज आश्वासित करतो की नव्याने तुम्हाला नवीन बिल्डिंग मिळणार आहे आणि नव्याने आपली जी मुलं जी बाहेर जात होती 1 किलोमीटर लांब ती न जाता आज तुम्हाला तुमच्या बाजूला नवीन बिल्डिंग सुसज्ज उभी राहील जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि तुमचा वर्ग चांगल्या पद्धतीने भरवला जाईल असं मी तुम्हाला सांगतो। आणि आपण कुठेही तुम्हाला अडचण लागली, कधीही लागली, माझा अल्पसंख्याक समाज असेल, माझा बुद्धिस्ट समाज असेल, माझा इतर कोणताही मागासवर्गीय SC समाज असेल, ST समाज असेल, OBC समाज असेल, कोणालाही कधीही अडचण लागली तर काँग्रेस पक्ष तुमच्या मागे उभा राहील आणि निर्णायक काम तुम्हाला करून देईल हे मी तुम्हाला आश्वासित करतो। जय हिंद जय भीम।